नमस्कार. सुजात ऑफ आर्ट या यूट्यूब चॅनलची मी सर्वेसर्वा ओनर अँड फाउंडर जान्हवी भिडे. आज मी माझा एक आनंदाचा क्षण इथे मांडू इच्छिते. हा चॅनल मी माझ्या ज्वेलरी ब्रँडसाठी ओपन केला आहे. सो लोकांपुढे माझी एक ओळखता आहे की या ब्रँडमध्ये मी हँडमेड ज्वेलरी प्रोव्हाइड करते. तर मी ही ज्वेलरी का बनवू शकते ह्याचं मूळ कारण हे आहे की मी एक आर्टिस्ट आहे. मी पेंटिंग आर्टिस्ट आहे. तर पेंटिंगची माझी एक्झिबिशन्स होत असतात, नाही असं नाही. पण हे काम काळाच्या ओघामध्ये सतत कंटिन्युएशनमध्ये नाही राहत आणि काम तर हवं काहीतरी. त्यामुळे हा ब्रँड माझा चालू झाला. त्यामुळे ही नवी ओळख मला मिळाली. या ओळखीमध्ये मी मॉडेलही झाले. त्यामुळे माझे बरेचसे तुम्हाला व्हिडिओज या चॅनलवरती मॉडेलिंगचे पण दिसतात. पण त्याच्यामध्ये हायलाईट होते ती माझी ज्वेलरी, जी टोटली मी स्वतः बनवते, स्वतः डिझाईन करते, मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये असते, प्लस तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे असते. तर एक ओळख करून देत असताना मी जसं म्हटलं की मी एक आर्टिस्ट प्रथम आहे. मी जेव्हा आर्टिस्ट झाले त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे उद्या पुढे जाऊन माझी पेंटिंग मला स्टोअर करायची वेळ आली तर काय. अशा एका विचाराने सुरुवात झालेलं माझं मन ॲटोमॅटिकली इंडॉलॉजी, आर्किओलॉजी आणि मग पुढे जाऊन कॉन्झर्वेशन, म्युझिओलॉजीकडे वळलं. करिअरमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि मुंबई, पुणे इथल्या सगळ्या म्युझियम्समध्ये मी काही काळ कामही करत होते ॲज अ हेड कॉन्झर्वेटर म्हणून. सो ही ओळख मला कंटिन्यू नाही ठेवता आली. पण आजही ती ओळख माझ्या मनामध्ये जिवंत आहे आणि ती जिवंत राहते ह्याचा मला खूप आनंद वाटतो. कारण आज मी जे शेअर करणार आहे ते त्यातलंच आहे. माझ्या या शिक्षणाचा मला आजही उपयोग करता येतो आहे ह्याचा मला खूप आनंद वाटतो आणि गर्वही वाटतो. कारण हे शिक्षण मी माझ्या स्वतःसाठी नाही घेतलं, मी माझ्या देशासाठी घेतलं. कारण मला माझ्या देशाचा इतिहास, त्याचा वारसा, त्याची परंपरा, त्याची संस्कृती काय म्हणू, आपल्या देशाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच ठरेल. यासाठी मी या कार्यामध्ये कार्यरत होण्याचं ठरवलं होतं. पण बदलत्या काळानुसार प्रत्येक माणसाला चेंज व्हावं लागतं. सो म्युझियम्समधनं काम करणं मला पॉसिबल नाही राहिलं. म्हणून कुठेतरी माझी क्रिएटिव्हिटी कायमस्वरूपी राहत राहावी या दृष्टीने मी साईड बाय साईड म्हणजे एक ॲज अ हाऊसवाईफ जेव्हा मी झाले तेव्हा ज्वेलरी आर्टिस्ट बनले आणि ज्वेलरीचा ब्रँड ओपन केला, जो 2011पासून चालू आहे. आणि आता कुठे जाऊन सोशल मीडिया एवढं हायलाईट होतं तेव्हा जाऊन मी कुठे माझा यूट्यूब चॅनल काढला आणि त्याच्यावरती तुमच्यासमोर मी येऊन माझं मनोगत व्यक्त करू शकते, माझं काम तुम्हाला दाखवू शकते. ह्याचा मला खूप आनंद मिळतो. या चॅनलमुळे कुठे ना कुठेतरी आज मी जगापुढे येते आणि माझं डेडिकेशन दिसतं लोकांना की येस, सुजात ऑफ आर्ट नावाचा एक ब्रँड आहे जो ज्वेलरीसाठी पण हायलाइटेड आहे. सोबत माझी जी ओळख आहे म्हणजे ओळख अशी बोलूनच दाखवावी लागते, कारण ती प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या समोर येतेच असं नाही. म्हणून मी इथे बोलून दाखवते की मी आर्टिस्ट आहे, कॉन्झर्वेटर आहे, म्युझिओलॉजिस्ट आहे. तर या ज्ञानाचा उपयोग मला आज करता आला ते म्हणजे मुंबईमध्ये एक गॅलरी आहे, बोआ आर्ट गॅलरी म्हणून फेमस आहे. म्हणजे फुल फॉर्म आहे त्याचा, बुके ऑफ आर्ट गॅलरी. त्याच्या सर्वेसर्वा अंजली अरोरा म्हणून आहेत. त्यांनी मला ह्या लायक समजलं की गव्हर्नमेंटचं एक प्रोजेक्ट त्यांच्याकडे आलं जे अंदमान निकोबारमधलं होतं. पोर्ट ब्लेअरमध्ये एक म्युझियम आहे समुद्रिका म्हणून, त्या
म्युझियमचं काम, तिथे एक दालन ओपन करायचं होतं. पोर्ट ब्लेअर ही जागा अशी आहे की ती नेव्हीच्या, आपल्या इंडियन गव्हर्मेंटच्या अंडर नेव्हीमध्ये येते. सो तिथे नेव्ही म्हणजे आपला ऐतिहासिक वारसेमध्ये जर आपण गेलो तर भारत व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होता. तर समुद्रमार्गाने आपला जो व्यापार चालायचा, तर त्या व्यापाराचे जे रूट्स होते ते समुद्रमार्गाने होते. त्यामुळे आपली बंदरं खूप फेमस आहेत. आणि अशाच ऐतिहासिक वारशामध्ये मोहनजोदाडो हडप्पा संस्कृती होऊन गेली, जी आज आपल्याला एक हेरिटेज साईट म्हणून पाहायला मिळते किंवा म्युझियम्समध्ये उत्खननामध्ये सापडलेले त्याचे आर्टिफॅक्ट्स आपल्याला ओरिजिनल पाहायला मिळतात. हे म्युझियम त्यालाच डेडिकेट असल्यासारखं आपण म्हणूया. इथे आम्हाला चॅलेंजिंग वर्क होतं. खूप शॉर्ट टाईम होता. गव्हर्मेंट प्रोजेक्ट असल्यामुळे खूप चॅलेंजिंग होतं, कारण देशाचं काम असल्यामुळे इट्स व्हेरी टफ. आणि हा विश्वास कुठल्याही आर्टिस्टवर कोणी करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि तो विश्वास अंजली मॅमनी माझ्यावर केला. आणि मी सध्या ज्वेलरी बनवतेच, तर मला हडप्पा संस्कृतीची ज्वेलरी बनवण्याचं काम माझ्यावर सोपवलं. हार्डली माझ्याकडे 1 महिनाभरच होता. महिन्याभरामध्ये मला ॲज इट इज म्हणजे लोथलगड हडप्पन संस्कृतीची एक साईट आहे, गुजरातमध्ये आहे. कधी गुजरातमध्ये गेलात तर लोथलगड नक्की बघा. राजकोटच्या मार्गावर आहे लोथलगड. अगदी जाता जाता हायवेवरती लेफ्ट टर्नवरती येतं ते. लोथलगड म्हणून साईट प्रिझर्व केलेली आहे. तिथे तुम्हाला मी जे फोटो आता शेअर करणार आहे या व्हिडिओसोबत, तिथे असलेली मिळालेली ज्वेलरी, ओरिजिनल ज्वेलरी जी आज कुठेतरी म्युझियममध्ये आपल्या इंडियामध्ये स्थायिक आहे, तशीच ज्वेलरी त्या म्युझियमसाठी बनवून द्यायची होती. त्यामुळे हे वर्क मी टफ म्हटलं, कारण ही ज्वेलरी कोणाला वापरायला द्यायची नव्हती किंवा नव्यासारखी बनवायची नव्हती. त्याचं ऐतिहासिक महत्त्व जपणं, त्या ज्वेलरीमधनं आणणं, तसं दिसणं, तसंच्या तसं करणं अगदी चॅलेंजिंग होतं. आणि विथ मेजरमेंट, म्हणजे ठराविक मेजरमेंटसुद्धा त्याच्यात कॅल्क्युलेट केले होते की अमुक एक आर्टिफॅक्ट एवढ्याच मेजरमेंटमध्ये पाहिजे, तर तो तेवढ्याच मेजरमेंटमध्ये ॲज इट इज. म्हणजे त्याचा एक फोटो मला आला होता ओरिजिनल इमेज ज्वेलरीचा. त्या फोटोवरनं मला डिक्टो कॉपी करून द्यायचं होतं. सो ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ ज्वेलरी आर्टिस्ट, ॲज अ एनी, सगळं माझं करिअर, माझं नॉलेज, मी म्युझियममध्ये काम केलं असल्यामुळे मला त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय असणार आहे. पुन्हा त्या ती प्लेस कुठे आहे, तर ती समुद्रकिनारी आहे. तर मग मला कुठल्या मटेरियलमध्ये ते काम करायला पाहिजे, कारण समुद्रकिनाऱ्यावरती म्युझियममधले आर्टिफॅक्ट्सना हवेचा परिणाम लवकर होऊ शकतो. त्यामुळे मला विचार करून माझं मटेरियल मला वापरायचं होतं, प्लस इतिहास जपायचा होता. तर हे खूप मोठं चॅलेंजिंग वर्क होतं. आणि माझं करिअर असं असल्यामुळे, म्हणजे मी आर्टिस्ट झाले, मग इंडॉलॉजी, आर्किओलॉजी, कॉन्झर्वेशन आणि म्युझिओलॉजी हे सगळं करून मी काही वर्ष म्युझियम्समधनं आपले ऐतिहासिक वारसे जपलेली आहेत. ते काम करण्याची संधीही मला मिळाली. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. पण काळाच्या ओघात हे काम मला म्हणजे वर्क टाईम नाही देता येऊ शकत तेवढा. त्यामुळे त्या वर्क लिमिटेशनमुळे मी माझं काम म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढंच करून देऊ शकते. तर खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आज कुठे ना कुठेतरी माझं करिअर माझ्यासोबत आहे. आज माझी ओळख खूप काही बदलली. मी आर्टिस्ट आहे, आर्टिस्टवरनं ज्वेलरी आर्टिस्ट झाले, कॉन्झर्वेशन एक थोडंसं साईडला राहिलं, एक इतिहासाबद्दल लिहिणं किंवा इतिहास जपणं, तर ते थोडंसं साईडला राहतं.
पण तरीसुद्धा मी मागचा जो व्हिडिओ टाकला 1 ऑगस्टमध्ये, श्रावण महिना मी माझ्या ब्रँडकडनं जो सेलिब्रेट करते तो माझ्या देशाला डेडिकेशन म्हणून करते की संपूर्ण भारतात श्रावण महिना अतिशय मोठ्या सोहळ्यासारखा सेलिब्रेट होतो. सगळेच जण आपली ही परंपरा कुठे ना कुठेतरी जपत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक स्वतःवरती खूप प्राऊड फील करतो की येस, आय एम अ इंडियन. त्यामुळे त्याच विचारांनी मी सुद्धा अतिशय भारावून जाते आणि असं चॅलेंजिंग काम मला आलं आणि मी ते करू शकले. आज हे काम अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर या शहरामध्ये समुद्रिका नावाच्या म्युझियममध्ये माझी हडप्पन संस्कृतीची ॲज इट इज ज्वेलरी मी बनवून देऊ शकले, ह्याचा मला खूप आनंद मिळतो. आणि ज्या गव्हर्मेंटचं म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्मेंटचं, नेव्ही गव्हर्मेंटचं हे प्रोजेक्ट होतं, त्यांनी अंजली अरोरावरती विश्वास दाखवला. अंजली अरोरावर यांनी आमच्यासारख्या आर्टिस्ट, म्हणजे नुसते मी एक ज्वेलरी पार्ट माझ्याकडे होता, अजून तिथे बरंच काही उभं करण्यात आलं आहे. म्हणजे काही समुद्रकिनाऱ्यावरचे आपले बंदराचे मॉडेल्स किंवा हरप्पन संस्कृतीचे कॉईन्स, पॉटरी, असं बरंच काही तिथे आपण वेगवेगळ्या आर्टिस्टने, म्हणजे तिथली पेंटिंग्स, आपल्या बोटींची पेंटिंग्स, बोटी इतिहासामध्ये वापरल्या गेलेल्या त्याची चित्र, ते सगळं वेगवेगळ्या आर्टिस्टने वेगवेगळ्या प्रकारांनी काम करून तिथे एक दालन वेगळं ओपन झालेलं आहे. टुरिस्ट प्लेसवरती नेव्हिल मेरेल म्युझियम समुद्रिका नावाने ही जागा अतिशय प्रसिद्ध आहे. ऑनलाईनही तुम्ही चेक करू शकता. कधी अंदमान निकोबार फिरायला कोणी गेलात तर नक्की हे म्युझियम व्हिजिट करा. खूप प्राऊड फील करते आज ही मोमेंट मी की माझ्या शिक्षणाचा उपयोग केवळ माझ्या पर्सनल लाईफसाठीच नाही तर देशासाठी सुद्धा उपयोगाला आला, ह्याचा मला खूप आनंद होते. सो सुजातप आर्ट या ब्रँडमध्ये माझी ज्वेलरीच नाही तर त्या ज्वेलरी मागच्या भावना आणि त्याची परंपरा ती सोबत घेऊन मला पुढे काम करता येते, ह्याचाही मला खूप अभिमान वाटतो आहे. सो माझा हा व्हिडिओ नक्की बघा, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण हा चॅनल नुसता ज्वेलरी ब्रँडसाठी नसून देशाच्या ऐतिहासिक वारसा जपण्याचंही काम करत आलेलं आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांना नम्र विनंती आहे, कोणीही यूट्यूब चॅनलवरती सर्च करत असेल तर सुजातप आर्ट असं नाव जर दिसलं तर नक्की चॅनल बघावा ॲज अ इंडियन म्हणून. कारण इथे तुम्हाला तुमच्या भावना तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील, ज्या तुमच्या प्रत्येकाच्या देशाच्या प्रती ज्याच्या आहेत. कारण ज्वेलरी म्हटलं की स्त्रियांचा भाग आला, स्त्रियांना नटणं थटणं. आता आपल्याकडे किती परंपरा आहेत, संस्कृती आहेत, त्याप्रमाणे आपण ज्वेलरी बनवतो आणि प्रोव्हाइड करतो. तर हे ज्वेलरी वेअर करण्याचं महत्त्व किती लाखो वर्षापूर्वीपासूनचं आहे हे हडप्पन संस्कृतीमधनं आपल्याला कळून येऊ शकतं. मी माझी जी आत्ताची या म्युझियमसाठी जी ज्वेलरी बनवून दिली ती ऐतिहासिक दिसणं हे चॅलेंजिंग, इट्स व्हेरी टफ वर्क. प्लस ते समुद्रकिनारी असल्यामुळे माझं मटेरियल काय असलं पाहिजे, दॅट्स व्हेरी चॅलेंजिंग अगेन. की असं नाही आहे की आत्ताचं मटेरियल घेतलं आहे आणि मी ज्वेलरी बनवली आणि दिली, नाही. आपल्या देशाला हायलाईट करणारं ते म्युझियम आहे आणि त्या म्युझियममध्ये आपल्या इतिहासातलं एक संस्कृती तिथे हायलाईट होती आहे. तर त्या संस्कृतीमध्ये जसं होतं तसंच तिथे हायलाईट होणं खूप गरजेचं होतं. सो प्रत्येक आर्टिस्टने तो प्रयत्न तिथे केलेला आहे आणि आज सक्सेसफुली ते प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं आहे. त्याचं इनॉग्रेशन डिसेंबरमध्ये होत आहे. त्या दालनाचं म्युझियम ऑलरेडी आहे ते,
हे एक दालन त्यांनी नव्याने ओपन केलेलं आहे. कारण पूर्वी म्हणजे लाखो वर्षापासून आपल्या भारताचा इतिहास राहिलेला आहे की बंदरावरनं व्यापार व्हायचा. आपल्या देशातनं खूप काही गोष्टी बाहेर जायच्या आणि त्यासाठी आपला देश खूप प्रसिद्ध आहे. त्यात ही ज्वेलरी पण इन्क्लुडेड आहे आणि त्यासाठी बंदरं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो आजही ती बंदरं आपण प्रिझर्व करून ठेवलेली आहेत. आजही आपलं नेव्ही गव्हर्नमेंट किंवा आपलं गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कार्यरत आहे. ASI कार्यरत आहे आर्किओलॉजीसाठी. तर ही खूप मानाची आणि खूप मोठी गोष्ट आहे. सो नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्ही लाईक अँड कमेंट नक्कीच कराल आणि या व्हिडिओला जितकं जास्तीत जास्त तुम्ही पुढे न्याल तितकं जास्तीत जास्त इंडियामध्ये याचा प्रचार होईल. आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणून थोडंसं पर्सनल मला तुम्ही अजून जास्त ओळखाल आणि मला माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला काम देऊ शकाल. थँक्यू.